आज केंद्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्याचा आज बजेट आज सादर केला जाणार आहे। केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन हे 9व्यांदा या ठिकाणी अर्थसंकल्प आपला मांडणार आहेत आणि आपण पाहता हा अर्थसंकल्प रविवारी घेण्यात येत आहे आणि हा एक विश्वविक्रम देखील आहे। आणि दुसरा विश्वविक्रम म्हणजे हा सलग 9व्यांदा निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प मांडत आहेत। याच संदर्भात आणि सामान्य नागरिकांची या ठिकाणी काय अपेक्षा आहेत, कारण की आज बजेट हा देशाचा आहे आणि या नागरिकांना या ठिकाणी दिलासा मिळेल का हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे। पण नागरिकांच्या काय अपेक्षा आहेत हे आपण पाहूया। आपल्यासोबत राज सुरू आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय सांगाल, आज अर्थसंकल्पीय अधिवेशन हे केंद्रामध्ये सुरू आहे, त्याचा आज बजेट आज सादर केला जाणार आहे। 9व्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे आपला बजेट सादर करणार, काय अपेक्षा आहेत आपल्या? सर्वप्रथम तर मी सांगू इच्छितो की 140 कोटीची आपली पॉप्युलेशन आहे आणि 140 कोटी पॉप्युलेशन असताना देखील अतिशय उत्कृष्टपणे आपण कोविडचा काळ आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली हाताळण्यात आला। देशाला रेमडेसिवीर, आपल्या देशाकडून रेमडेसिवीर नावाचं जे औषध होतं कोविडच्या काळामध्ये, यांनी जगामध्ये सगळ्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। आज आपल्या भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही 4थ्या क्रमांकावर येऊन पोहोचलेली आहे। जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था ही नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये घडत आहे आणि जो GDP खाली घसरलेला होता तो आज 7% येऊन पोहोचलेला आहे। तर निश्चितच आजचा जो बजेट असेल हा सर्वसामान्य गोरगरिबांना सुखावणारा बजेट असणार आहे। आणि दुसरं, आत्ता रिसेंटलीच एक इंडिया आणि युरोपच्या मध्ये ट्रेड डील साईन झालेली आहे, त्यामध्ये सन्माननीय पियुष गोयल साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली पियुष गोयल साहेबांनी एक उल्लेखनीय कामगिरी आणि हिस्ट्री त्या ठिकाणी आपल्या देशासाठी लिहिलेली आहे। पण या बजेटमधून सामान्य जनतेला काहीतरी दिलासा मिळेल असं वाटतंय? निश्चित बघा, इतक्या मोठ्या पॉप्युलेशनला केटर करणं हा सुद्धा एक खूप मोठा चॅलेंज आहे आणि तो चॅलेंज मला वाटतंय नरेंद्र मोदी साहेबांनी स्वीकारून त्याच्यावर चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी केलेली आहे। आता जे ह्याच्या अगोदरचे जे निर्णय होते त्यामध्ये आपण बघितलं असाल तर आदिवासी लोकांना घरं बांधण्याचं आवास योजना त्या ठिकाणी केलेली आहे, घर घर शौचालय योजना केलेल्या आहेत असं। आणि तरुणांना जास्तीत जास्ती इंटरनॅशनल कंपनीज इंडियामध्ये स्थापन करून इथल्या तरुणांना रोजगार मिळवण्याचं काम हे आपल्या सरकारकडून झालेलं आहे। तर आजचा जो बजेट असेल तो सुद्धा निश्चितच एक गुड न्यूज म्हणून लोकांच्या पुढे येईल आणि सर्वसामान्य जनतेसाठी हा खूप मोठा आनंदाचा दिवस आज असणार आहे। सर्वसामान्य जनतेसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असणार आहे आणि या ठिकाणी मोठी घोषणा देखील होईल असं राज सुर्वे यांनी देखील म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। पुन्हा एकदा